सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यातील पनोरी ते लिंगाची वाडी दरम्यान रस्ता खुदाईचं काम सुरू आहे। मात्र या कामामुळे काळंबावाडी ते कोल्हापूर पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन मोठ्या प्रमाणात उघडी पडली असून त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे। खुदाई दरम्यान पाईपला घासून काम केल्याने तिची सुरक्षितता धोक्यात आल्याची बाब समोर आली आहे। कोल्हापूर शहरासाठी पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे उघडी पडलेली पाईपलाईन फुटण्याची किंवा खचण्याची शक्यता आहे। त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणारी वाहनं तसंच नागरिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो। त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करावी अशी मागणी जितेंद्र डवर यांच्यासह नागरिकांनी केली आहे। पनोरी ते लिंगाची वाडी दरम्यान जिल्हा मार्गावर रस्ता खुदाईच्या कामामुळे काळंबावाडी ते कोल्हापूर पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन मोठ्या प्रमाणात उघडी पडली आहे। त्या ठिकाणी धोका होण्याची शक्यता आहे। सध्या पाणी पुरवठा बंद असल्यामुळे पाईपलाईन तग धरून आहे। मात्र कोल्हापूर शहरासाठी पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे उघडी पडलेली पाईपलाईन फुटण्याची किंवा खचण्याची शक्यता आहे। या खुदाईमुळे सुमारे 12 फूट खोल खड्डा तयार झाला असून जवळपास 200 फूट लांबीची पाईपलाईन उघडी पडली आहे। पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास मातीची धूप होऊन परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते। तसंच या मार्गावरील 10 ते 12 गावांमधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। सध्या रस्त्यावर चिखल आणि दलदल झाल्यानं काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणं बंद केलंय। उघड्या पडलेल्या पाईपलाईनमुळे स्पायरल वेल्डिंगच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून संबंधित कामाची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र डवर यांनी केली आहे। पाईपलाईन पूर्णपणे साधारणतः 300 फुटाच्या आसपास पूर्ण उघडी पडलेले आहे। त्याचं स्पायरल वेल्डिंगचं काम बघितलं तर पूर्णपणे खराब आहे। भविष्यात हे पाण्याचा प्रवाह चालू झाल्यानंतर तुटूनही रस्त्यावर पडणार आहे। साधारणतः हे 10 ते 15 फूट खुदाई केली आहे। 3 फुटाच्या वरती खुदाई करायची असेल तर महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागते। त्यासाठी कारखान्याच्या हितासाठी मराळी साखर कारखान्याच्या हितासाठी खुदाई करण्यात आलेली आहे। त्यासाठी महसूल विभाग किंवा PWD जिल्हा परिषद यांनी काय याला परवानगी दिली आहे का याची चौकशी शासनाने करावी। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उघड्या पाईपलाईनला तातडीनं कॉन्क्रीटची RCC संरक्षक भिंत बांधून आधार देणं किंवा पाईपलाईन पुन्हा सुरक्षित खोलीत जमिनीत पुरणं आवश्यक असल्याचं डवर यांनी नमूद केलंय।